हरि जय जय राम कृष्ण स्टँड राहू दे मला. हो फक्त माईक आणा. बुवा इकडे आणा.
तो बंद करून ठेव हात तो ठेव खाली ठेव हात तो स्टँड आहे ना हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल असो सर्वकाल येणे बोधे आम्ही असो सर्वकाल येणे बोधे आम्ही असो सर्वकाल येणे बोधे आम्ही असो सर्वकाल करू हे निर्मल हरी कथा करू हे निर्मल हरी कथा आम्ही भूमीवरी एक पैदैवाची आम्ही भूमीवरी एक पैदैवाची करू हे निर्मल हरी कथा करू हे निर्मल हरी कथा आम्ही भूमीवरी एक पैदैवाची आम्ही भूमीवरी निधान हे वाचे सापडले निधान हे वाचे सापडले आम्ही भूमीवरी एक पैदैवाचे आम्ही भूमीवरी एक पैदैवाचे निधान हे वाचे सापडले निधान हे वाचे सापडले आम्ही भूमीवरी एक पैदैवाचे आम्ही भूमीवरी करतील तुझे दोन्ही उभयता करतील कुळे दोन्ही उभयता करतील कुळे दोन्ही उभयता करतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुख रूप गाता ऐकता सुख रूप आम्ही भूमीवरी एक पैदैवाची आम्ही भूमीवरी एक पैदैवाची गाता ऐकता सुख रूप गाता ऐकता सुख रूप आम्ही भूमीवरी एक पैदैवाची आम्ही भूमीवरी एक पैदैवाची नचल्या मंत्र न म्हणे याती कुळ नचल्या मंत्र न म्हणे याती कुळ नचल्या मंत्र न म्हणो याती कुळ नचल्या मंत्र न म्हणो याती कुळ नलगे काळ वेल विचारावी नलगे काळ वेल विचारावी आम्ही भूमीवरी एक पैदैवाची
आम्ही भूमीवरी एक पैदायलाचे कलगे कालवेल विठालाली आम्ही भूमीवारी आम्ही भूमीवारी कामने माझा विठ्ठल विसावा कामने माझा विठ्ठल विसावा कामने माझा विठ्ठल विसावा कामने माझा विठ्ठल विसावा साठविला हृदयांत साठविला हृदयांत आम्ही भूमीवरी एक दैवाचे आम्ही भूमीवरी एक दैवाचे सागविला हृदयात सागविला हृदयात आम्ही भूमीवारी आम्ही भूमीवारी निधान हे वाचे सापडले निधान हे वाचे सापडले आम्ही भूमीवरी एक दैवाचे आम्ही भूमीवरी एक दैवाचे निदान हे वाचे सापडले निदान हे वाचे सापडले आम्ही भूमीवारी आम्ही भूमीवारी विठोबा रखुमाई विठोबा येणे बोधे आम्ही असो सरीव काळ येणे बोधे आम्ही असो सरीव काळ आम्ही असो सर्व काळ येणे बोधे आम्ही असो सर्व काळ येणे बोधे आम्ही असो सरीव काळ येणे बोधे आम्ही असो सरीव काळ बोधे आम्ही असो सर्व काळ येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरी कथा करू हे निर्मळ हरी कथा आम्ही भूमीवारी एक दिवारी आम्ही भूमीवारी एक दैवाचे निर्मळ हरी कथा करू हे निर्मळ हरी
वागे सापडले निधाने वागे सापडले आम्ही भूमिवारी एक दैवाचे आम्ही भूमिवारी करू हे निर्मल हरिकथा आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निदान वाचे सापडले तर तीळ कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप न चळे हा मंत्र न म्हणे याती कुळ न लगे काळ वेल विचारावे आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निदान हे वाचे सापडले तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविला हवा हृदयांत आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निदान हे वाचे सापडले विठ्ठल आम्ही असो सर्व काल करू निर्मल हरिकथा आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान हे वाचे सापडले नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगराय विश्वसंत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्हा सज्जनांना नम्र भावनेने नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग सांगणाऱ्या अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे कारण आज पुण्यतिथीच्या निमित्ताने इथे आपण आलो आहोत ना तेव्हा आपल्या आई वडिलांचं ऋण आहे आपल्यावर देशाचं ऋण आहे पहिलं म्हणजे देवाचं ऋणी आहोत आपण साधू संतांचे ऋषी मुनींचे ऋणी आहोत आपण भाऊबंधांचे ऋणी आहोत आई वडिलांचे ऋणी आहोत समाजाचे ऋणी आहोत सगळ्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे आपल्याला आणि म्हणून असे कार्यक्रम करायचे असतात आई वडिलांना सगळ्या ग्रंथामध्ये फार मोठा दर्जा दिला आहे आई वडील आकाशापेक्षा मोठे आहेत असं आहे देवापेक्षा देव आमचे मंदिरामध्ये जे देव आहेत ना ते बोलत नाही मुकी आहेत ते
बस प्रतिभा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सज्जन माता पिता सचेतन व्यक्ती, दृढ भावे केली त्यांची भक्ती, ते मज निश्चिती पावती. म्हणतात भगवान भगवान श्रीकृष्ण बोलतात. श्रीकृष्णाची भाषा आहे ही. काय बोलतात ऐका परत. प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सज्जन माता पिता या सचेतन व्यक्ती. सचेतन अचेतन, देव अचेतन आणि हे सचेतन प्रत्यक्ष बोलणारे चिती जागती देव म्हणजे हे आहेत. दृढ भावे केल्या त्यांची भक्ती, ते मज निश्चिती पावती म्हणतात. भगवान म्हणतात ते मला नक्कीच पावणार. म्हणून याच्यासाठी ज्याला देव पाहिजे असेल, संसाराच्या बंधनातून ज्याला सुटायचं असेल, जन्म मरण्याच्या परंपरेतून ज्याला सुटायचं असेल, त्याने त्यांचं भजन करावं. त्यांची भजन म्हणजे त्यांची फक्त मर्यादा ठेवायची आहे बस. त्यांना काही लागत नाही. बाजारातून जर आणलं काही खाऊ जर, तर आईच्या पोटी ठेवायचा. आई नाही काही खात, ती त्याच पोरांना देते, पण तिला दिल्यानंतर वेगळा आनंद होतो तिला. आणि ही आपली तपस्या ठरते. त्या मुलाची ती तपस्या ठरते. म्हणून या ठिकाणी हा त्यासाठीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा तुम्ही आम्ही कोणत्या बोधाने राहिलो पाहिजे या जगामध्ये. आपण जगामध्ये अवतीर्ण झालो आहोत. जन्म आपल्याला झालेला आहे. तेव्हा हा जो जन्म आहे ना, हा शेवटचा जन्म आहे आपल्याला बर का. आता ह्या जन्मामध्ये ना आपला दावा चालू आहे कोर्टामध्ये. जर आपल्या बाजूला जर झाला खटला, आपल्या बाजूला जर झाला तर आपण देवाजवळ जाऊन बसू. आणि जर खटला आपल्या विरुद्ध जर झाला तर कुत्री मांजरी व्हायला लागेल. बैल, गाढ, कुत्रा, उंदीर, घुसी असं व्हायला लागेल आपल्याला जर. आणि म्हणून आपला बाजूला खटला व्हावा असं जर ज्याला कोणाला वाटत असेल जर, तर त्याने तुकाराम महाराजांना वकील करायचा बस. तुकाराम महाराजांना वकील करायचा बस. नक्की सोडवणार ते. मी काय हे नको बोललो का, मला ते टोचतंय का, पण तुकाराम महाराजांना ते मान्य नाही. म्हणून तुकाराम महाराज जे सांगतील ते आपण ऐकायचंय. ज्याला या संसाराच्या कोर्टातून सुटायचं आहे, जेलमधून सुटायचं आहे, त्याने तुकाराम महाराजांचं ऐकलं पाहिजे. जगामध्ये हजारो लाखो संत होऊन गेले, पण तुकाराम महाराजांच्या जोडीला बसावं असा कोण नाही. सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज असं कोणाच्या वाट्याला नाही. जे तुकाराम महाराजांच्या वाट्याला आहे, जे तुकाराम महाराजांच्या भाग्यात आहे, ते कोणाच्याच भाग्यात नाही. आणि ते संत तुमच्या आमच्या मराठी भाषिकांच्या वाटेला आले, ते मला मोठा स्वाभिमान वाटतो बरं का. असा संत कोणत्या जाती जमातीमध्ये नाहीये. आणि सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे ते तुकाराम महाराज ते आमच्या मराठी माणसांच्या वाटेला आले आहेत. म्हणून आपल्यापेक्षा नशीबवान या जगात कोणीच नाही. फक्त आता आपण त्यांच्या बरोबर चालायचंय. पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग. परमार्थाच्या इमारतीवर हे जे तुकाराम बाबा आहेत, हे कलसाच्या ठिकाणी शोभले.
बास ज्ञानदेवे रचिला पाया. बास एकनाथ नामदेव ह्याचा विस्तार झाला आणि तुकाराम बाबा कलसाच्या ठिकाणी शोभले आहेत. आता फक्त आपण त्या मंदिरात येऊन भजन करायचंय, बस दुसरं काही नाही करायचं असं आहे. म्हणून एक आपण गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. तुकाराम महाराजांना समाजाला हे सांगायचं आहे की हे लोक हो, तुम्ही या जन्माला मनुष्य जन्माला आलात बरं का. हा शेवटचा तारीख आहे, ही शेवटची तारीख आहे. जजमेंट आहे, जजमेंट. आता या जन्मात जजमेंट लागणार आहे आपल्याला. बस तुकाराम महाराजांनी जर वकील केलं तर आपण नक्की सुटू शकतो, नाहीतर मग आपल्याला खंती ते न करा ओढणे गाढव कुत्रा. बस निर्लज्जपणाने जर जगायचं असेल तर व्हा कुत्रा गाढव, मी काय करणार त्याला. तुकाराम बाबा बोलतात आपले असं आहे की तुम्हाला कुत्रा मांजरा व्हायचा असेल जर तर गाढव काय भजन नका करू, चांगलं आचरण नका ठेवू, चुकीचं आचरण करा. संसाराच्या बंधनांतून सुटण्याकरता दोन गोष्टी आहेत. एक तर शुद्ध आचरण ठेवावं माणसाने आणि नामस्मरण करावं. ज्याने आम्हाला जन्म दिलाय त्याने नामस्मरण करायला पाहिजे, त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि त्याने जी आज्ञा दिली आहे बरं का, त्याने जी आज्ञा दिली आहे येता प्रवृत्तिर्भूतानाम येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तम अभ्यर्थे सिद्धिं विंदती मानवः असे म्हणतात. नव्हे म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खून पाळली, जेने का विठ्ठल विठ्ठल तयापासून काहाली आकारा भूते असे म्हणतात. म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खून पाळली. म्हणून सुताचरण करणं म्हणजे देवाची आज्ञेला मान्यता देणं. भगवान सांगतात ना, स्वी स्वी कर्मण्य अभिरतः संसिद्धिं लभते नरः. वाट्याला आलेली जी कर्म आहे ती मुकाट्याने करायची. चांगलं वागत असताना देखील दुःख वाट्याला येऊ शकतो आपल्या, पण ते मुकाट्याने सहन करा म्हणतात भगवान. आपुलिया उचिता स्वधर्मे राहटता पावे ते निवांता साहोनी जावे म्हणतात भगवान. भगवंताची भाषा आहे. भगवंताच्या मुखामध्ये हे शब्द घालतात ज्ञानेश्वर महाराज. आपुलिया उचिता, आपण ज्या मार्गाने चाललोय तो जो चांगला आहे ना, योग्य आहे ना, बस. मग योग्य असलं तरी चांगल्या मार्गाने चालणाऱ्यालाच दुःख भोगावे लागतात ना. आज आपुलिया उचिता काय म्हणतात भगवान ऐका. आपुलिया उचिता, उचिता म्हणजे आपल्याला योग्य असेल तो. आपण जे करतो ते ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञेने करतो, तुकाराम महाराजांच्या आज्ञेने करतो, भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने करतो. याला उचिता शब्दाचा अर्थ आहे हा बरं का. आपुलिया उचिता स्वधर्मे राहटता, स्वधर्माचं आचरण करीत असताना जे पावे ते निवांता साहोनी जावे. मग जे प्राप्त होईल ते चांगलं करीत असताना दुःख पण होऊ शकेल, पण ते मुकाट्याने सहन करा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाये युजस्व नैवं पापम वाप्सिसी. सुखी संतोषा न यावे दुखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी असा प्रकार आहे. बस म्हणून कधी कधी असं होतं, मी इतकं कीर्तनाला जातो, रोजच्या रोज जातो, तरी पण माझी मचका मेली म्हणून सांगतात. तर हे गलत आहे ना. म्हशीचा आणि कीर्तनाचा काही संबंध नाही बरं का. उलट भगवान ज्याच्यावर कृपा करतात ना त्याला दरिद्रीच बनवतात. बस देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी, त्याचा संसार सगळा उद्ध्वस्त राहतो. यस्य अनुग्रह मिच्छिती तस्य सर्व हराम्यहम म्हणतात भगवान. यस्य अनुग्रह मिच्छिती, मी ज्याच्यावर अनुग्रह करतो त्याचं सगळं त्याच्यापासून हिरावून घेतो. कारण का, माझ्या भक्ताला कुठे त्रास होऊ नये. जास्त पैसा झाला म्हणजे मनुष्य उन्मत्त होतो ना. हा वाटेल ते करतो तो. त्याला माहित आहे पैसे असल्यावर सुटतो माणूस म्हणून. काय पण करा. आस्यस्यासी वित्तम स नरकुलिना सएव वक्ता सचदर्शनीयम सर्वे गुणा कांचन माश्रयंती. ज्याच्याजवळ पैसा आहे तो सुंदर पण आहे, चांगला पण आहे, शहाणा पण आहे, विद्वान पण आहे, सगळंच काही आहे पैसेवाला. सगळ्या चुका असल्या तरी त्याच्या सगळंच चांगलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आता आपण बस झालं आता आपण या जेलमध्ये आपण आलो आहोत. आता ही शेवटची तारीख आहे, शेवटचा जन्म आहे हा.
परत हा जन्म भेटणार नाही. आणि जर चांगलं आचरण केलं, चांगलं वचन जर केलं तर आपण वैकुंठाला जाऊ शकतो. भगवंताच्या घरी बोललो तर घरी आणि त्याच्या घरी. आणि आपण जर बोललो की देवा मला दुसरा बंगला पाहिजे, ते दुसरा बंगला देतात तिथे वैकुंठाला. दुसऱ्या गावाला बोललो तर दुसऱ्या गावाला बंगला देतात बांधून. 4 ठिकाणं आहेत त्याला: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होणं याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. म्हणजे भगवान जेवढे व्यापून आहेत जगाला ना, तेवढा तो भक्त व्यापून अशा प्रकारचा होतो, असा अर्थ आहे. म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला, तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे वागायचं आहे. कोणत्या बोधाने आपण राहायला पाहिजे, कोणत्या बोधाने सांगतो, 2-4 मुख्य मुद्दे सांगतो. कोणत्या बोधाने राहायला पाहिजे? या बोधाने आपण राहिलं पाहिजे की अनेक जन्म आम्ही दुःख भोगले, अनेक जन्मामध्ये आम्ही कुत्रा मांजर बनलो, खूप दुःख भोगले आम्ही. आता बस झालं, आता परत आता ते नाही यायला पाहिजे. यासाठी या बोधाने आपण राहिलो पाहिजे. एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की हा जन्म परत नाही भेटणार बरं का. हा जन्म परत नाही भेटणार. तेव्हा मागुताची जन्म पावसी, हे तो नगडे रे सायासी. बस अपील करायला गाढव जर बनलो तर कोणाला अपील करायला? तुकाराम महाराज आपल्याला कसे भेटतील? नाही भेटणार. असं गाढव बनलो तर नाही भेटणार. अनेकदा आपण गाढव बनलो, कुत्रा बनलो, काय बनलो, मनुष्य पण बनलो. कारण का आपला जन्म काय आजचा कालचा नाही, काही का 5-50 वर्ष झाली, का 100 वर्ष, 200 वर्ष झाली, असं नाही. करोडो वर्ष झाली आपण या लोकांवर आहोत, करोडो वर्ष. बस गाढव कुत्रा बनलो, मनुष्य पण बनलो, पण तेव्हा भजन नाही केलं आपण. केलं पण तर जे असेल ते लोकांना दाखवण्याकरता केलं, पैसा कमवण्याकरता केलं, ते पण भजन कीर्तन भजन सुगळे हा सगळा बिन भांडवली धंदा झालाय हल्ली. बस कुणी पण काहीच नाही आलं तरी चालेल, नुसता 4 माणसात उभा राहिला, काहीतरी गप्पा टोकल्या, कॉमेड्या वगैरे बांधल्या का कीर्तनकाराचा पाकिट तयार. हे चाललंय बरं का हे. म्हणून तुम्ही आम्ही हुशार व्हायला पाहिजे. बस आम्ही देऊन लोकांना संप्रदायाची सत्यानाशी चालवले. बस आमचे तुकाराम बाबा बोलतात, जे देती ना ते अगोदर नरकाला जाते आणि मग कीर्तनकार नंतर दुसऱ्या दिवशी नरकाला जातो. पहिल्या दिवशी तो देणारा जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून या बोधाने आम्ही राहू. बस झाला, आता खूप दुःख भोगली, आता नको पाहिजे. बस आम्ही सांगत असतो नेहमी. आमचे भगवान प्रभू रामचंद्रजी एकदा जेवायला बसले होते, तर मध्येच हसू आलं त्यांना. बस सीतामाता बोलल्या, तुम्ही मध्येच हसले कसे काय? तर बोलले, नको तू वाट, तुला पटणार नाही, मी त्याचं सांगेन पण तुला पटणार नाही. ते नाही, तुम्ही सांगा ना, इतके मोठे तुम्ही बोलता सहज मी हसलो म्हणून. ब्रह्मांडाची राजा तुम्ही मध्येच हसले म्हणजे कसं काय? मेंटल माणूस मध्येच असतो. ज्याचा रिकामा ना वरचा मजला तो मध्येच हसतो. मध्येच हसला का आपण समजोय काम घोटाला येते, असं आहे. तसं मध्ये तुम्ही हसला, मोठे आहात तुम्ही, सांगा ना, ते तुला पटणार नाही. ते नाही सांगा तुम्ही. सीतामाता बोललात कारण तुम्ही मध्येच हसले का? मी वरण तुम्ही मागितला आणि मी भाजी दिली का काय? किंवा तुम्ही पापड मागितला, मी लोणचं आणून दिलं म्हणून तुम्ही हसता का काय? म्हणजे वाढताना माझी काही चूक झाली म्हणून तुम्ही हसता का काय? असं तर तशातलं काही नाही. ते बोलले, तुला सांगू का, ही जी मुंगल्यांची लाईन चालली ना, मुंगल्यांची, या मुंगल्यांच्या लाईनीमध्ये जो मोठा मुंगळा आहे ना, तो मागच्या जन्मी इंद्र होता, आज तो मुंगळा झालाय बघ. म्हणून जे परमार्थ न करणारे आहेत ना, त्यांना मुंगळा व्हायला लागेल, गाढव व्हायला लागेल, कुत्रा व्हायला लागेल, मुंदीर घुशी व्हायला लागतील. म्हणून चांगल्या परत देवासाठी भजन करूया आपण. नावलौकिकासाठी नाही भजन करायचं, पैशासाठी भजन नाही करायचं, मोठे मोठे बॅनर लागावे म्हणून याच्यासाठी भजन नाही करायचं. बस कीर्तनाला जाताना सुद्धा 4 गोष्टी संतांचे ऐकण्यासाठी जायचं. आम्ही बरेच वेळेला बघतो, एखादा मनुष्य जर, आता समजा मी इथे आलो, तर एखादा माझ्या ओळखीचा जर इथे नसला
आणि दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर तुम्ही काल आले नाहीत असं आपण बोलू शकतो नाही का? तुम्ही काल आले नाहीत. नाही ते मला काम लागलं ना म्हणून आम्हाला नाही यायला भेटलं. विठ्ठल 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 तसं यायला पाहिजे. मला नाही जमलं म्हणून नाही तर समजा आता आपण जर कुठे गेलो नाही तर आपल्याकडे कोण येईल असे बोलतात लोक. ऐकायला नाही येत. सप्त्यासाठी सप्ते होतात ना तर दुसऱ्या गावची सगळी मंडळी येतात. तुम्ही सगळी गावची येतात का? मग यायलाच लागतं ना, कारण आपण ना गेलो तर ते येणार नाही हे बोलतात. पण हे नाही बोलत की तुकाराम महाराजांचे 2 शब्द मला ऐकायचे आहेत किंवा ज्ञानेश्वर महाराजांचे विचार ऐकायचे आहेत असं कोणी नाही बोलत. म्हणून याच्यासाठी नाही यायचं, कीर्तन ऐकायला यायचं. 4 शब्द आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचे अरे एक शब्द नुसता एक शब्द तुकाराम महाराजांचा एक शब्द कानावर पडला आणि तो जर मानला जर आम्ही नक्की कल्याण आहे. बस तुकाराम महाराजांना जेव्हा आमच्या शिवाजी महाराजांनी बिदागी आणली 75 लाखाची बिदागी असं आहे. तुकाराम बाबा बोलले अरे शिवाजी गरीब समजता का आम्हाला तुम्ही? गरीब नाही आम्ही, याची काय कमी ना आम्हाला. सोन्याचे पर्वत करवती पाषाण सोन्याचे पर्वत करवती पाषाण सोन्याचे करवती पाषाण सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानुमान कल्पतरो अवघे रानुमान कल्पतरो पर्या दुर्लभ विठोबाचे पाये पर्या दुर्लभ विठोबाचे पाये कल्पतरो विठोबाचे पाये पर्या दुर्लभ याची काय कमी नाही आम्हाला बाबा शिवजी, याची नाही काय कमी. हे जे सगळे डोंगर दिसतात ना हे सोन्याचे मी बनवू शकतो एवढी माझ्याजवळ शक्ती आहे. पण त्याच्या चूक नाही याची जाणीव मला आहे म्हणून ते मला नको पाहिजे असा अर्थ आहे. म्हणून आता आपण विचार करूया आणि परमार्थाला लागूया. तुकाराम बाबा बोलतात असं आता परमार्थाला लागा. बहुता जन्मांती जन्मला जिनारा देव तो सोयरा करी आता तू देव सोयरा कर. कारण दुसरे अनेक वेळा तू सोयरे केले पण देवाला नव्हता सोयरा केला. कोणाला ना कोणाला आम्ही सोयरा करतो म्हणजे काय बरं का? नितांत प्रेम करणं कोणत्याही व्यक्तीवर याला सोयरा शब्द आहे. प्रेमाचं उपलक्षण आहे ते बरं का? म्हणून देवाला आपला प्रिय बनवा, सोयरा बनवा म्हणजे काय अर्थ आहे की देवालाच तुम्ही प्रिय बनवा तुमचा बरं का? नितांत अशा प्रकारचा विघाट प्रेम करावं अशी जर व्यक्ती जर कोणी या जगामध्ये असेल तर तो परमात्मा आहे बस. म्हणून आपण एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, परत हा जन्म भेटणार नाही ही गोष्ट. त्याच्यासाठी आपण परमार्थ करायचा आहे बरं का? त्याच्यानंतर आम्ही लाखो नाही करोडो जन्म भोगले दुःख, त्याच्यासाठी आम्हाला त्या बोधाने आम्ही राहिलो पाहिजे. त्याच्यानंतर परमेश्वराला प्राप्त करण्याकरता मंदिर बांधणं, धर्मशाला बांधणं, हे करणं, मोठे मोठे सप्ते करणं याच्यात काही नाही. घरात काय करतो याला महत्व आहे. ते घरात परमार्थ काय करतो याच्यावरती अवलंबून आहे. अरे ऊपर से तो खूप बनी अंदर की बात राम जाने. वर तर भलतात पिली बिली लावतो, माला बिला भरपूर सगळ्या काय करतो, हे सगळं काय बरोबर आहे पण आचरण चांगलं नाही, चालणार नाही, याच्यात काय भेटणार नाही आपल्याला. घरात परमार्थ करायचा. वारकरी म्हटला की त्याचा 2दा हरिपाठ झालाच पाहिजे. ब्राह्मणाची जशी संध्या तसा वारकऱ्याचा हरिपाठ, त्याने हरिपाठ केलाच पाहिजे. नाही केलं सबब सांगितले तर कल्याण नाही होणार. मग वा कुत्रा मांजर कोण त्याला काय करणार आहे सांगा ना. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरा एक बोध असा आहे
नाहम वेदैर्न तपसा न दानेन चर्चया शक्यम यवम विदो दृष्टम दृष्टवा नसीमा यथा नाहम वेदैर्न तपसा मी वेदाध्ययनाने नाही प्राप्त होणार बस आणि तपस्या करून प्राप्त होणार नाहीये तीर्थाटन करून प्राप्त नाही होणार धर्मशाला मंदिर याच्यात काय नाही ठेवलेलं या सगळ्या गुंतवणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या परमार्थाला आड येणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे नि मिसे घातले आहाती फासे निसंगाजेने म्हणतात भगवान श्रीकृष्णाचे शब्द आहे ते बरं का ते म्हणतात बरं का शिष्य करणं भरपूर करणं तो म्हणतो बस मला भरपूर शिष्य जमले हे शिष्य म्हणून बढाई करतो ना हे सगळे शिष्य त्याला नरकाला नेतील शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे नि मिसे हे मठ बांधणं इथे मठ बांधणं इथे धर्मशाला बांधणं नरकाला नेणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत बस आपला संसार आपण जो संसार करतो त्याच्यापेक्षा तो संसार खतरनाक बंकट स्वामी महाराज सांगायचे एक अनुभव सांगायचे एकाला पत्नी होती पण ती सावली होती तर त्यांना कोणीतरी सांगितलं की दुसरी तू कर एका ठिकाणी एकदम गोरी पान आहे म्हणून तर दुसऱ्या महात्म्याने सांगितलं ही सावली चांगली आहे गोरी जास्त खतरनाक विठ्ठल यायला जपायला ना लागत सुंदर असली तर तिला का वागवायला लागतं ना पोटामध्ये हृदयामध्ये तिला बोलतो का काय कोणी तिला काय ताप बी होतो का काय म्हणून ही सावली बरी आपली ताप नाही होत तिला थंडी नाही येत काहीच नाही होत ही गोष्ट आहे बरं का तसा हा संसार जो आहे ना हा संसार सावला संसार आहे आपण जो करतो तो शेती वाडी का वांग्या वगैरे करतो तो सावला संसार आहे आणि जो तो मठ मुद्रा जे आहेत ना मंदिर बिंदिर हा सगळा गोरा संसार आहे तो जास्त घातक असे बंकट स्वामी महाराज सांगायचे तो विस्तारपूर्वक आहे मला तेवढा वेळ पण नाही आहे लालचंद महाराज किती पर्यंत कीर्तन करू मी तुम्हाला बोललो नाही मी अगोदरच किती 6:30ला सुरू झालंय 6:30ला झालेत ना मग 8चा टायमिंग आहे ना 8:15 चालेल का हा 8:30 विठ्ठल मग मी कीर्तनकार असं आहे मला जर कमी सांगितलं तर बरं वाटतं आणि जास्त वेळ करा बोललं तर मला जरा चढ होत कारण का लोकांची वाहवा मला पाहिजे म्हणून कीर्तन लवकर ओळखला ना तर मंडळी बोलतात कीर्तनकार चांगला होता लवकर ओळखला मग असं बोललं तर मला पटतं ना मी कशाला दुसरा माझे किमती शब्द देऊ फुकट बर का विठ्ठल बस म्हणून तुकाराम महाराजांना सांगायचं तुम्ही कोणत्या बोधाने राहिलं पाहिजे बस हे सगळं सोडून द्यायचं बस दुसरी गोष्ट अशी आहे ऋग्वेदो अथ यजुर्वेदो सामवेदो अथर्वण अतितम तेन येनोक्तम हरिरित्य अक्षरद्वयम जर राम राम केलं ना म्हणजे रामाचं चिंतन केलं ना तर त्याने ऋग्वेदाचं अध्ययन केलं समजायचं ऋग्वेदो अथ यजुर्वेदो सामवेदो अथर्वण चारही वेदांचा त्याचा अभ्यास झाला जो हरी बोलतो त्याचा जो हरी म्हणायचंय त्याला दुसरं काही नाही म्हणायचं म्हणजे शास्त्राला असं सांगायचं आहे की तुम्ही अध्ययनाच्या भलकडीत नका पडू नामसंकीर्तन करा फक्त कारण शब्द महारण्यम बर का ही शब्द चाल आहेत नाही महाअरण्य आहे त्या अरण्यामध्ये तुम्ही गुंतून जाल शब्द बर का शब्दाचे ते थोक व्यापारी असतात ना ते मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला सांगतात आणि समाजाची वाहवा मिळवतात आणि त्याच्यामध्ये ते गुंतून जातात परमेश्वराची प्राप्ती नाही होत त्याला असा अर्थ आहे त्याच्यानंतर पुढे काय बोलतात अस्मेघाधिवीर यज्ञे नर यज्ञे सदक्षिणा यजितम तेन येनोक्तम हरिरित्य अक्षरद्वयम अस्मेघाधिवीर यज्ञ बरं का राजस्वी यज्ञ वगैरे जे यज्ञ आहेत ना काही कामाचे नाहीत ते तुम्ही नामसंबंध कीर्तन करा असे म्हणतात ते मग या बोधाने आपण राहिलो पाहिजे बरं का विद्वान पंडित होण्याची इच्छा न करता हरिपाठ करायचा मस्त बस आनंदाने
त्याच्यामध्ये रममान व्हायचं. यज्ञ वगैरे करायचे याच्यात खटपटीत पाडायचं नाही आहे. हरिरित्य अक्षरद्वयम पवित्रो वा अपवित्रो वा सर्व अवस्थां गतो पिवा. बरं का, ये स्मरत पुंडरीकाक्षम. बरं का, तो कायम स्वरूपाचा सुचिर आहे, सुचिरभूत आहे म्हणतात. पवित्रो वा अपवित्रो वा सर्व अवस्थां गतो पिवा. पवित्र असो अगर अपवित्र असो आणि कोणत्या पण अवस्थेमध्ये असो तो, जर त्याने नामस्मरण केलं तर तो शुद्ध आहे. बरं का, शुद्ध अशा प्रकारचा आहे. म्हणून या बोधाने आपण राहिलो पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्धाराला नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. या बोधाने आपण राहिलो पाहिजे. माझा उद्धार व्हावा, मी संसार सागरामध्ये बुडतो आहोत अशी जाणीव ठेवायची. आम्ही संसार सागर तर कोणाला माहित नाही. बरं का, संसार सागर ज्याला भवसमुद्र म्हणतात ना, तो कोणाला माहित नाही. अरबी समुद्र माहित आहे का तुम्हाला? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आहेत ना, माहित आहेत ना, बरेचसे सागर आहेत ते माहित आहेत, ते नकाशामध्ये आहेत. पण हा भवसागर नाही कुठे नकाशात, पण आपण त्याच्यामध्ये आहोत मात्र. आणि हे सगळे समुद्र भवसागरात आहेत आणि आपण बुडतो आहोत. बुडतो कसं काय? बुडतो याच्यासाठी असतं बरं का, शास्त्राच्या मर्यादा उल्लंघन करून राहतो म्हणजे आपण बुडतो आहोत. आपल्याला आई वडील आवडीनासे झाले, आपण समजूया बुडतो आहोत. बरं का, आपण दुसऱ्याचं धन गडप करायला बघतो ना, आपण समजायचं संसारामध्ये आपण बुडतो आहोत. चांगला मनुष्य कोणी आहे आणि त्याचा आपण हेवा करतोय, आपण समजा संसारामध्ये बुडतो आहोत अशा प्रकारचं. आणि तुम्ही आम्ही सगळे तेच आहोत, सगळं तेच तर चाललंय. चांगलंच कोणाचं कपत नाही. तुकाराम महाराजांना आता सुद्धा लोक वाईट बोलतात. बोला काय करा. बरं का, 2021ला बरं का साहित्य संमेलन झालं ना, तेव्हा लाखो लोक तिथे जमले होते संमेलनाला. त्या संमेलनाचा अध्यक्षाने अशी भाषा वापरली की तुकाराम महाराज हे दुकानदारी करीत होते. दुकानदारी करीत असताना त्यांच्या समोर मुली वगैरे येत होत्या आणि त्या मुलीच्यावर ते छेडछाड करीत होते, थट्टा वगैरे करीत होते. बघा कशी गंमत आहे. इतक्या मोठ्या सूर्यासारखं ज्याचं साधुत्व आहे त्यांना सुद्धा सामान्य मनुष्य किंवा मत्सरी मनुष्य दोष द्यायला कमी करीत नाही आहे. तर बाकीच्यांची काय गोष्ट अशा प्रकारची, त्यांना पण दोष देणारच अशा प्रकारचा आहे. हे आपण ज्ञानात ठेवायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांना 2 गोष्टी सापडल्या आहेत की या 2 गोष्टीचा आम्ही विचार करायचा आहे आणि त्या बोधाने आम्हाला राहायचं आहे. पहिल्या चरणात येणे बोधे आम्ही सर्वका, येणे बोधे आम्ही असो सर्वका, येणे बोधे आम्ही असो सर्वका, येणे बोधे आम्ही असो सर्वका. करू हे निर्माण हरिका, करू हे निर्माण हरिका. आम्ही भूमीवारी एक देवा, आम्ही भूमीवारी एक दैवा. तुकाराम बाबा बोलतात, अनेक जन्म आमचे गेले फुकट. कुत्रा मांजर बनलो, आता बस झालं, त्याला आपल्याला हाकलून द्यायचं आहे. या बोधाने आम्ही राहिलो पाहिजे. हा जन्म परत नाही भेटणार, या बोधाने आम्ही राहिलो पाहिजे. धर्मशाला मंदिर बांधून आपला उद्धार नाही होणार, या बोधाने आम्ही राहिलो पाहिजे. मोठा कीर्तनकार प्रवचनकार होऊन आणि जगामध्ये कीर्ती मिळून राहून आपलं कल्याण नाही होणार, या बोधामध्ये आम्ही राहिलो पाहिजे. बास करू ये निर्मल हरिकथा, भगवंताची कथा. बास हरिकथेने गेला क्षण, तो काळाची नव्हे प्राशन.
म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, कथेमध्ये आपला जो क्षण जाईल तो त्याला काल ग्रासित नाहीये, तो काल आपला वाढतो. खऱ्या प्रेमाने आणि खऱ्या भावनेने जर आम्ही कीर्तन केलं तर आपले या कीर्तनामध्ये 2 तास आयुष्याचे वाढतात ते. कारण काल त्याच्यावर अतिक्रमण करीत नाही, पण कीर्तनात राहून पण घर ठेवलं डोक्यात तर मग नाही जमत, मग नाही होत ते. विठ्ठल विठ्ठल निर्मल हरी कथा. असं आहे. कल्पना करा, आपला कपडा घातलाय तर आपण मग पंढरपूरला जातो तेव्हा जाताना रस्त्यामध्ये जे ओल भेटतात, लाल भडक पाणी असतो, आणि त्याच्यामध्ये आपण धुवायला लागलो आणि सुप्रीम रिन साबण घेतली, किती घासल्यावर स्वच्छ होईल बोला. असं आहे. काय नाही, आमचे गाडगे बाबांचा ऐकवतो. गाडगे बाबा का नाही निर्मल जीवन काय करील साबण, काय करील साबण. मोठे होते ते गाडगे बाबा, मान साधू होते ते. नाही निर्मल जीवन काय करील साबण, साबण काय करील. त्याप्रमाणे आम्ही या संसारामध्ये मोठे व्हायला बघतो, पवित्र व्हायला बघतो, स्वच्छ व्हायला बघतो. गाजलेलं पाणी आहे हे, याच्यामध्ये कोणी नाही आहे. देवाचं चरित्र असं आहे. विठ्ठल विठ्ठल चाल शोधतो एका चरणाची. नाम म्हणे पवित्र श्रीरामाचे चरित्र, 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 पवित्र श्रीरामाचे चरित्र, नाम म्हणे पवित्र श्रीरामाचे चरित्र,
नामा म्हणे पवित्र श्रीरामाचे चरित्र नाम म्हणे पवित्र नामा म्हणे पवित्र श्रीरामाचे चरित्र. संत सांगतात की भगवंताचं चरित्र भगवंताची कथा करा. कारण का पवित्र आहे ती आणि आम्ही अपवित्र आहोत. आपल्याला पवित्र होण्याकरता त्यांची कथा श्रवण केली पाहिजे, त्यांची कथा केली पाहिजे. त्यांची कथा जर आम्ही करू तर आपण पण पवित्र होणार अशा प्रकारचं आहे. म्हणून करू हे निर्मल हरिकथा येणे बोधे आणि असो सर्व काळ. करू हे निर्मल हरिकथा. या बोधाने आम्ही राहून खूप दुःख भोगले. किती वेळा जन्म व्हावे नित्य व्हावे फजित. नित्य प्रत्येक वेळी आम्ही फजिती पावतो. आज सुद्धा घरामध्ये आपण रोजच्या रोज फजिती आपली, पण सवय झाली म्हणून समजून नाही येत आपल्याला. सहन करण्याची सवय झाली आपल्याला, त्यामुळे आपल्याला समजून नाही येत का फजिती होते ती. घरवालीने शिव्या जरी दिल्या ना तरी बोलतो, वरवर बोलते होते, मनात तिच्या काय नाही. असं आहे, चांगल्यासाठी बोलते ना, फायद्यासाठी बोलते. ही झाली इतकं निर्लज्ज होऊन माणूसाला या जगात राहायला लागतं. असा अर्थ आहे बास. म्हणून फजिती आहे. जया देह संबंधांतू पदोपदी आत्मघातू भुंजेता वसंतू काहीच नव्हे. बा त्याचा संबंध आहे शरीराशी, भोग भोगायला लागतात आपल्याला बास. म्हणून करू हे निर्मल हरिकथा या बोधाने आम्ही राहू. दुसरा एक कोणता बोध महत्वाचा ते सांगतात. कोणत्या बोधाने राहू बर का, की आम्हाला देवाच्या नामस्मरणानेच मोक्ष प्राप्त होईल ही जी जाणीव आहे. हा जो बोध आहे ना त्या बोधाने आम्ही राहू बरं का. कारण दुसरा मार्ग नाही आहे, उद्धाराचा दुसरा मार्ग नाही त्याच्यामध्ये. आणि आम्हाला तोच आवडल्यामुळं आमच्यासारखा नशीबवान पण कोणी नाहीये. आम्ही भूमीवारी आम्ही भूमीवारी एक पैदाय वाचे आम्ही भूमीवारी एक दैवाचे आम्ही भूमीवारी एक दैवाचे निदान वाचे सापडले निदान वाचे सापडले निदान वाचे सापडले निदान वाचे सापडले आम्ही भूमीवारी एक पैदाय वाचे आम्ही भूमीवारी निधाने वाचे सापडले निधाने वाचे सापडले निधाने वाचे सापडले निधाने वाचे सापडले आम्ही भूमीवारी एक पैदाय वाचे आम्ही भूमीवारी एक पैदाय वाचे एक पैदाय वाचे आम्ही भूमीवरी एक पाय दैवाचे तुकाराम बाबा बोलतात. म्हणजे आम्ही नशीबवान आहोत अशा प्रकारचा. एका माणसाने 10 रुपये तिकीट काढला लॉटरीचा, लागली त्याला लॉटरी तर सगळे लोक बोलले नशीबवान आहे होतो, नशीबवान आहे. असं आहे. त्याप्रमाणे आम्हाला नामस्मरण आवडलं, नामस्मरण करण्यानेच माझा उद्धार होऊ शकतो असं जर आम्हाला वाटलं की आपण समजूया लॉटरी लागली, याला लॉटरी लागली म्हणतात बरं का. नक्की नामस्मरणाने माझा उद्धार होईल. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातु 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 चित सर्व विधिरिषदा यशेरी व किंकरा असे म्हणतात. जगातली सगळी साधनं नामस्मरणाची किंकर आहेत. किंकर नोकर 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 आहेत ते. म्हणून नामस्मरण आवडलं, नामस्मरण करायला आपल्याला आनंद वाटला, आपण समजूया लॉटरी लागली त्याला नशीबवान म्हणतात.
नाहीतर कोणी यज्ञ कार्याला बघतो तर कोणी मोठा सप्ताह बघतो. मोठा सप्ताह करायचा बस, सगळ्या दुनियाला लुटायचं आणि मोठा सप्ताह करायचा आणि चोरांची पोटं भरायची, 50-50 हजार रुपये द्यायचे. अरे कुठून आणली ही अक्कल? चाललंय काय हे? असं आहे तुकाराम महाराजांचं. आपण ऐकायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असं आहे. तुकाराम महाराज एक नामस्मरणाने इतकी मोठी झाली, ते बोलतात आजी दादरा वाजवायचं हो का. आजी आनंदू रे को परमानंदू रे, आजी आनंदू रे परमानंदू रे, आजी आनंदू रे परमानंदू रे, आजी आनंदू रे परमानंदू रे. दया श्रुती नेती नेती मनती गोविंदू रे, दया श्रुती नेती नेती मनती गोविंदू रे. बोला जया सुखी नेती मनती गोविंदू रे, जया सुखी नेती मनती गोविंदू रे. आजी आनंदू रे परमानंदू रे, आजी आनंदू रे परमानंदू रे. बस आजी आनंदू. मला तुकाराम बाबा बोलतात, मला ना आज फार आनंद झालाय. इतकंच नाही तर परमानंद. का म्हणून? वेदशास्त्रांना जो नाही कळला तो मला कळला. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. बस नाही ती विधिमुखाने वेदाने देवाची भरपूर स्तुती केली, परंतु ती देवाला नाही आवडली. म्हणून उपनिषदे दशे येती निंदे, निंदाची विषेदे स्तोत्रे झाली. म्हणून उपनिषद आहेत ना, म्हणतात हे मोठे ज्ञान प्रतिपादक ग्रंथ आहेत ते उपनिषद वेद म्हणून. पण भगवान म्हणतात ती निंदेला पात्र झाली. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे बरं का, अमृता अनुभवातली ओवी आहे. म्हणून उपनिषदे दशे येती निंदे आणि निंदाची विषेदे स्तोत्रे झाली. आणि निंदा केली त्याने, आमच्या गवळणीने निंदा केली तर देवाला ती फार आवडली. काय बोलते काय गवळण देवाला? तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोऱ्या करुणी भरसी मोठा, चोऱ्या करुणी भरसी मोठा, व्रजनारी सुंदरा सावटा, व्रजनारी सुंदरा सावटा, आडवीसी अवगुणिया. कैसे वेड लाविले काना गोवनिया, कैसे वेड लाविले काना गो, कैसे वेड लाविले, कैसे वेड लाविले काना गोविंदा, कैसे वेड लाविले काना गोविंदा, गोविंदा. काय बोलते बाई बघा ती किती हिंमत. देवाला समोर अशी नाही, काही मूर्तीमध्ये नाही, समोर बोलते ती देवाला. तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोऱ्या करूनी भरसी पोटा. तुझं पोट चोरी केल्याशिवाय भरतच नाही अशी ती गवळून बोलते. तर तिला देवाने कडीवर घेतली प्रिय म्हणून. ती का कशी चोरी करते हे मला वेळ नाही सांगायला, पण ती परंतु उपरोधिक भाषा म्हणतात त्याला व्याकरणामध्ये बरं का. शब्दार्थाच्या विरुद्ध वर्णनाला उपरोधिक भाषा म्हणतात. जशी एखादी माता काल्याच्या कीर्तनाला जर बसली आणि तिच्याजवळ लहान पोरगा 2 वर्षाचा जर असला बरोबर, तर तो जर उन्हात गेला ना तर ती त्या पोराला बोलते, अरे मेल्या सावलीत मर, उन्हात नको मरू. म्हणजे काय अर्थ? काय त्याचा अर्थ? मराव म्हणून आहे तिची भाषा. की काट्याला झालं काय, खुशाल सारखा उन्हात जातो, अरे इथे थांब ना तो, अशी तिची भाषा आहे. त्याप्रमाणे हे गवळणीची भाषा आहे. बस मन मन चोरणारे पवित्र मन चोरतो तो परमात्मा. म्हणून ती म्हणते तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोऱ्या करुणी भरसी पोटा. बस म्हणून हे आपण ध्यानात ठेवायचे. नामस्मरण वेदाला नाही जो कळला तो. बस वेदापेक्षा जगात कोण शहाण आहे? शहाणपणे वेद मुका, गोपिका त्या ताकडी, येथे ऐसे तेथे तैसे, शहाणे ते जाणते. बस म्हणून म्हणतात बरं का, आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान हे वाचे सापडले. हे निधान अशा प्रकारचं आहे.
नामस्मरण करायला काय खर्च नाही, काय नाही, काय नाही. रात्री बेरात्री खुशाल नामस्मरण करायचं. आंघोळ नाही झाली तरी पण नामस्मरण करायला पाप होत नाही. खुशाल खुशाल करायचं नामस्मरण. तोंड नाही धुतलं तरी चालतं, पाप नाही होत त्याच्यात. आणि पाप जर झालं तर मांगरूला पाठवा माझ्याकडे, मी ती घ्यायला तयार आहे. सांगू का गंमत तुम्हाला? एका गावामध्ये एक सत्पुरुष आला होता. त्याने कथा सांगितली, भागवत कथा. भरपूर मंडळी जमायची, सगळं काय जमायची. एक मोठा श्रीमंत माणूस, कोट्याधीश, त्याच्या सुना, त्याची मुलं मुली जायची कथेला, पण तो मालक नाही जायचा. तर एक दिवस संपता त्यांच्या पत्नी बोलल्या महाराजांना, महाराज आमच्या घरी तुम्ही एक दिवस म्हणजे एक जेवण घ्या तुम्ही. आमचे मालक इथे येतच नाही, त्यांना हे नफरत आहे त्यांना इथली. तर तुम्ही चला ना. तर साधू संत त्याच्यासाठी आलेले आहेत. ते जगाच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म असल्यामुळे त्यांना ते सहन करायला सहन करतात. ते शिव्या दिले तरी चालले, पण मी आता त्याच्या घरी जातो म्हणून. बस कर्णम त्वचा, शास्त्रामध्ये सांगितले कर्णम त्वचा शिबिर मासम जीवम जीवभूत वाहना. बर का? त्याच्यानंतर विठ्ठल विठ्ठल तदव दधीचीर अस्थिनी. कर्णाने आपले इथे शरीराला असलेले कवच दिले उपटून, रक्त बंबाल झाला. कर्णस्तोच्या शिबिर मांस, शिबिराजाने मांस दिलं. जीवमूत नावाचा एक राजा होता, त्याने जीव दिला. बर का? आणि याने आपली हाडं दिली दधीचीनी. असं आहे, न देण्यासारखं सत्पुरुषाला काहीच नाही. ते गेले त्याच्या घरी, गेले ते बसल्याबरोबर पलंगावर त्याच्या बसले ना, बसल्याबरोबर सांगितलं, हे बुवा देवा संबंधाने भाई काही सांगू नको. तू बोलशील की रामराम बोल, ते नाही माझ्याच्याने होणार. बस बाकी काय पण सांग. मग चालेल, तू ते नाही सांगणार मी तुम्हाला. भरपूर 15 दिवस गप्पा मारल्या, दुसऱ्याच कथा बिथा काही सांगितली नाही. आणि मग शेवटी म्हटलं आता बस झालं 15 दिवस, आता निघतो मी. तर निघाले. 4-5 पावलं पुढे गेल्यानंतर ते आले परत. मी एक सांगू का तुम्हाला माझं एक ऐका. आता तुम्ही 15 दिवस तुमच्या घरी काढलेत, तर माझं एक वाक्य ऐका. म्हटले काय? एकदा राम बोला फक्त, बस एकदा. म्हटले चालेल, मी परत नाही बोलणार हो का, फक्त एकदा तुम्ही सांगता म्हणून. एकदा राम बोलला, तो बोलला राम म्हणून, बस परत नाही बोलला. आणि राम बोलल्यानंतर ते जेव्हा जायला निघाले तेव्हा त्याने सांगितलं की राम तो उच्चार केलास ना, त्याच्याबद्दल तुला बदल्याने काही पण कोणी द्यायला लागला तर तू घेऊ नको, तू नको घेऊ. असं आहे. तेव्हा त्याला यमनारायणात न्यायला आले. सगळं काय झाल्यानंतर त्याला सांगितलं की तिथं यमराजा समोर त्याला सांगितलं की तू एकदा राम बोललास फक्त, त्याच्या बदल्यात तुला काय देऊ. तो बोलला, त्याला आठवण पडली की गुरुजींनी सांगितले की याच्या बदल्यात घेऊ नको म्हणून. त्याने सांगितलं बाबा मला तर काय माहित नाही, तुम्ही बघा. तर त्याने सगळे ग्रंथ काढले, कोणी यमराजाने ग्रंथ काढले. तर एकदा नाव घेतल्यावर काय द्यायला पाहिजे, काय याचे उपकार झाले ते समजलं नाही. मग ते गेले ब्रह्मदेवाच्याकडे. ब्रह्मदेवाला सांगितलं की अशी तक्रार आहे. सगळी दिंडीच गेली ना ती 25 माणसं. तर तिथे सांगितलं त्यांना की असं आहे, याने एकदा फक्त राम बोललाय, ते याच्या बदल्यात त्याला काय द्यायचं तुमच्या ग्रंथामध्ये बघा. तर त्याने मग सगळे ग्रंथ काढले, पण त्यांना नाही सापडलं की एकदा त्याने नाव घेतलंय तर याला काय द्यायचं म्हणून. ब्रह्मदेव बोलला मला पण नाही काय समजत. मग आता काय करायचं. मग ती सगळी दिंडी तिथून गेली भोलेनाथाकडे, कैलासाला. कैलासाला गेल्यानंतर त्यांना पण ते ही सगळी इथं हकीकत सांगितली. तर त्याने सांगितलं श्रीराम नामाक्षर मंत्र बीजम जाप्यम मध्यम परमामृतम मे. परमामृत स्वरूप आहे, मी रात्रंदिवस त्याचं चिंतन करतो. पण एकदा नाव घेतल्यानंतर पुण्य किती होतं त्याचं मला गणित नाही बाबा, मला पण सुद्धा असं आहे. मग एक करा, आपण आता ज्याचं नाव घेतलंय ना त्याच्या धामाला जाऊ. म्हणजे रामाचं नाव घेतलं ना, रामाचं धाम जे आहे वैकुंठ, तिथे जाऊ. तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना हकीकत सांगितली का हा असा मनुष्य आलाय,
आदमी आदमी आलाय तर याने एकदा राम बोललाय, कधी ना राम न म्हणणारा पण एकदा बोललाय, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काय द्यावं वाटतं त्याला? तर त्याने पण विचार केला सगळा, त्याला पण नाही सापडलं. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. त्याच्या नामाचा महिमा आपण नाही कळणार. पण ते काय बोलले सांगू का? ते बोलले आता तुम्ही असं करा, याला राहू देत माझ्या धामाला, तुम्ही जा तुमच्या घरी. एकदा नाव घेतलं तर त्याला आपल्या धाम दिलं त्याने एकदा. बस ज्यासु नाम सुमिरत एक बारा, तरही नंद नर भव सिंधू अपारा. तरही नर सिंधू अपारा, ज्यासु नाम सुमिरत एक बारा. तुळशीदासजी बोलतात, एकदा फक्त नाव घेतलं तर त्याला वैकुंठाचं स्थान दिलं. म्हणून तुकाराम बोलतात आम्ही नशिबान आहोत. थोडस नामस्मरण केलं तर त्यांना विमान न्यायला आलं ना आमच्या तुकाराम बाबांना. विमान प्रयाणकाली देवे विमान पाठविले. वास म्हणून आम्ही भूमेरी एक भय दैवाचे निधान हे वाचे सापडले. बास आणखी गोष्ट अशी आहे, मी सुरुवातीला बोललो देवाचा ऋण, संतांचा ऋण, आई वडिलांचा ऋण, भाऊबंधांचा ऋण, मुलाबालांचा ऋण, समाजाचं ऋण, देशा सगळ्यांचं ऋण आहे. त्याच्यात आई वडिलांचं पण ऋण आहे. आणि म्हणून जर नामस्मरण केलं तर आई वडिलांचा पण उद्धार होईल असे ते तिसऱ्या चरणात बोलतात. कुले दोन्ही उभयता आमच्या आई वडिलांचा उद्धार होईल. इतकं एकाच बाजूच्या नाही, आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांच्याकडच्या 21 पिढ्या, या 42 कुलांचा उद्धार होत असतो नामस्मरण केलं जर तर. 13व्याला लाडू घालून काय ना फायदा होत काही. लाडू किती पेट्या, आता एक अर्धा किलोच्या पेट्या पण वाटायला लागले लोक. याच्याने काय नाही, आई वडिलांना नाही त्याच्यात काय भेटत, फक्त लोकांची वावा होते. त्या पोराने 1-1 किलो वाटले बोला मिठाई, इतकं नाव होतं. बस बाकी काही नाही, त्या वडिलांना काही नाही भेटत. हे आपण ध्यानात ठेवलं. संसारातल्या कोणत्याच गोष्टीने बरं का कोणाचं कल्याण नाही होणार बरं का. भगवंताचं नामस्मरण असे आहे ते गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम हे व्यापक आहे, परमात्मा जसा व्यापक आहे तसं त्याचं नाम पण व्यापक आहे. आणि ते नामस्मरण आपण जर केलं तर ते सगळीकडे पोचतं, म्हणून आई वडिलांना पण पोचतं. आई वडिलांना
42 कुळांचा उद्धार होतो त्याच्यामध्ये नामस्मरण केलं तर. म्हणून तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. आमच्या प्रल्हादाला बंदी घातली त्याने का नामस्मरण नाही करायचं म्हणून. तर तो जन्म आईच्या पोटातच त्याने गुरु केला होता. आईच्या पोटात असताना त्याला सद्गुरू लाभले होते नारदजी. नारदजीचा उपदेश त्याच्या आईला सांगितला आणि त्याने पोटात ऐकला आणि जन्माला आल्यापासून भगवंताचं भजन करायला लागला तो. बस हिरण्यकशिपूची प्रतिज्ञा होती की आपल्या राज्यामध्ये कोणी भजन नाही करायचं म्हणून, पण त्याचाच पोरगा भजन करायला लागला. मग तो थोडासा 5-4 वर्षाचा झाल्यानंतर त्याला गुरुच्या घरी पाठवलं आणि गुरुजींना सांगितलं बघा याला टीव्ही दाखवा, चित्रपट दाखवा, कॉमेड्या वगैरे करतात ते दाखवा, जसं इंदुरकर दाखवतो तशा बरं का, अशा प्रकाराने दाखवा की जेणेकरून तो नामस्मरण नाही करणार असं. तर तुम्हाला सांगू तो सच्च्या गुरुचा चेला होता ना, तो त्याने त्या टीव्हीचा तर त्याच्यावर काही परिणाम नाही झाला. तर ती जी होती ना त्यांचं शांडा मार्ग त्यांचं नाव त्या गुरूंचं, तर तेच रामराम बोलायला लागले. इतका प्रभाव त्याच्या नामात, त्याच्या तोंडातून आलेल्या नामाचा प्रभाव बरं का. तेच नामस्मरण करायला लागले. 5-6 महिन्यामध्ये आले ते. त्याचे वडील त्याला घेतला मांडीवर बसवला आणि सांगितलं बाला काय शिकलास तू इतके 6 महिन्यात. असं आहे प्रल्हादानुच्यतां तात स्वदितं किंचित उत्तमं यत् शिक्षेत गुरुर्भवान्. बाला काय शिकलास तू सांगे बोलतो इथे 5-6 महिने राहून. तो काय उत्तर देतो ऐका. तो बोलतो श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तीचे नवलक्षणा क्रियते भगवत्या तन्मन्ये अधितम उत्तमम. उत्तम अध्ययन मी त्याला म्हणतो. देवाचं नामस्मरण करणं, त्याचं भजन करणं, त्याची पूजा करणं, त्याला नैवेद्य देणं वगैरे सगळ्या 9 गोष्टी करणं हे सगळं. आणि तुम्हाला सांगू ते नको पाहिजे होतं त्याला. त्याच्या तलपायाच्या मस्तकापर्यंत गेली. म्हटले कार्टा बोलायला लागला काय. आणि त्यांनी थोबाड त्यांच्याकडे फिरवलं त्या गुरुजींच्याकडे. म्हटले काय शिकवलं तू यांना. राजा होता तो पृथ्वीचा. 5 वर्षाच्या मुदतीने निवडून आलेला नव्हे, एकमेव सत्ता जगावर त्याची. इतका सम्राट. त्याने थोबाड जेव्हा फिरवलं ना त्या शिंडा मार्गाकडे थरथर कापायला लागले. ते म्हटले राजन नका रागू आमच्यावर बर का. विठ्ठल विठ्ठल न मत प्रणीतम न पर प्रणीतम नैसर्गिकीयम मतिरस्य राजन. हे राजन त्याला नैसर्गिक बुद्धी आहे. मी पण नाही त्याला शिकवलं आणि दुसऱ्या कोणी पण नाही शिकवलं. न मत प्रणीतम न पर प्रणीतम नैसर्गिकीयम मतिरस्य राजन. बरं का पुत्र जो बोलतो ना त्याला नैसर्गिक बुद्धी आहे. मग आमच्यावर रागू नका तुम्ही. बस जास्त वाढवित नाही मी. तुम्हाला सांगू कार्ट्या कोणी शिकवलं तुला हे. अरे जगातले सगळे लोक मला मुकुटासह नमस्कार करतात आणि तू एवढासा ननाचा पोरगा मला भीत पण नाही. कोणाचं बल आहे तुला. तेव्हा तो बोलतो न केवलम मे मतिरस्य राजन सवय बलम बलिनामचम परेशम परे वरे स्थिर जंगमाये ब्रह्मादयो येन वशम प्रणीता. सगळं जग त्याच्या ताब्यात आहे, तू माझात राहताय. बस तुम्ही मलाच नाही त्याचं बल. जगामध्ये जेवढे म्हणून बलवान आहेत ना त्या बलवानांना त्याचंच बल आहे. बलम बलमतामस्मी तेजस तेजस्वी नाम. बस चालेल. मग तो तुझा कुठे आहे तो तर आता शिर काय आधारा मी ते. तुझं शिर ना असं काय शरीरापासून बाजूला करतो. तलवार घेतली त्याने तुकडे करायला त्याच्या मानेपासून. तर तो हसायला लागला. तो म्हटले कार्टे तो हसतो खुशाल तोडतोय तुला आता मी इथून. तर तुम्हाला सांगू का बाबा ते तलवारीमध्ये पण माझा देव आहे. ती तलवार मला कशी तोडील सांगा. विष्णू शस्त्रेषु युष्मासु तातैसे वन्नी पवनेरी तोपी
न माम दहत तत्र समंतत्वहम. हे बाबा तुम्ही मला तेलात टाकलं ना उकळत्या, एअर कंडिशन सारखा गार लागतो तो तेलवाला. तातैसे वन्नी पवनेरी तोपी न माम दहत तत्र समंतत्वहम. बस पश्यामी पद्मास्तरणा तृणानी सीतानी सर्वांनी दिशामुखानी. सगळ्या दिशा गार. श्रीमंत लोकांची एकच खोली गार असते, एसी लावले तिथे. पण माझ्या परमात्म्याने पृथ्वीच्या या टोकापासून तो त्या टोकापर्यंत सीतानी म्हणजे गार ना, सीता शब्द गार ना, हा ऐका नीट. सीता आणि सर्वांनी दिशा, या 10 दिशा गारे गा असा आहे. बस म्हणजे खांबात आहे का तुझा? म्हटले हो आहे ना. गदा मारली तुम्हाला सांगू, देवाचा अवतार झाला तिथे. गट 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 असा आवाज झाला आणि भगवान प्रगट झाले तिथे. आणि त्याला असा असा प्राण्यासारखा धरला, इथे ठेवला आणि नखाने त्याचं पोट फाडलं. त्याचा वर होता तो पेल नाही आपल्याला, आणि कसपटाप्रमाणे त्याला फेकून दिला आणि त्याच्या सिंहासनावर बसले ते. तुम्हाला सांगू इतका राग आला होता देवाला ना, इथे कधीच नाही कोणावर रागावले. सिंहाचं ते रूप होतं, त्या चेहरा, आयालाचे केस असे उभारलेले होते आणि डोळे इंगळासारखे लाल. कोणाला हिंमत नाही त्यांच्याकडे जायची. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही जा ना तुमच्या देवाला शांत करा, बाबाला तुमच्या. तर म्हटले आज नाही, आज ते लई फारच रागावले, आज मला हिंमत नाही. मग भोलेनाथाला सांगितलं तुम्ही जा. ते पण बोलतात मी नाही जात, आज ते वेगळ्याच याच्यात आहेत. मग त्यांच्या श्रीमतीला सांगितलं तर श्रीमती पण थरथर कापायला लागली. ती पत्नी पण बोलली नाही आज मी जाऊ शकत नाही. मग प्रल्हादाला सांगितलं जा तुम्ही, असं आहे. तर प्रल्हादाला ते काय भीती आहे ते अभयम सत्संसिद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमसी यज्ञस्य स्वाध्याय तपर्जवम तरितयाची दैव गुणा माझी दुरेचा बैसना बैसे तया करणा अभयसे. मी तर देव आहे, मी भिऊ कोणाला. गेले त्याच्या तडातड गेल्याबरोबर उचलला आणि मांडीवर बसवलं प्रल्हादाला. आणि प्रल्हादाला सांगितलं बाळा माझ्यासाठी तू खूप कष्ट सहन केले. तेलात टाकलं काय, डोंगरावरून लुटलं काय, हातीच्या पायाखाली तुडवलं काय, खूप कष्ट केले. तर आता तुला मी काय देऊ सांग. तर ते बोलला मी थोडाच बनी आहे, दुकानदार थोडा आहे की 10 रुपये द्या, साखर द्या, 5 रुपये घ्या, चहा पत्ती द्या. यशा आशा असते न सभृतू सवैवनिक. मला नाही काय पाहिजे, बस. नाही म्हटलं तू काहीतरी मागून घे. तर मग त्याने काय शब्द वापरला, त्याने सांगितलं माझे बाबा नव्हते चांगले तरी पण तुम्ही त्याचा उद्धार करा. एक सुपुत्र म्हणतात त्याला. नाहीतर बाबाची सगळी वाट लावून टाकली तरी पण सुपुत्रच लिहितात. कमालची बात आहे. ज्या पोराने आपल्या बाबाची सगळी दुर्दशा करून टाकली तरी पण तो सुपुत्रच, एकच सुपुत्र तो. बस प्रल्हाद ज्याला तेलात टाकलं उकलत्या तो पोरगा बोलतोय की माझ्या बापाचा उद्धार करा म्हणून. तेव्हा भगवंताच्या मुखातून शब्द गेले. भगवान म्हणतात त्रिसप्तभी पिता पूत पितृभेसे ते अनगा. हे निष्पापा बर का. त्रिसप्तभी सात्विक 21 पिढ्यांचा वडिलांच्याकडच्या आणि 21 पिढ्यांच्या आईकडच्यांचा उद्धार झालाय. 42 कुलांचा उद्धार झालाय. अरे बँकेतले पैसे मागायला काय कॅशियर कडे प्रार्थना करायला लागते का? आपले पैसे असल्यावर कर्ज घ्यायचं असलं तर प्रार्थना करायला लागते काय नाही, कसं तरी मंजूर करा, आमचं लग्न आलाय मुलाचं, असं काहीतरी मंजूर करा असं बोलायला लागतं. आपले पैसे बँकेत आहेत, चेक दिला का बँक, त्याप्रमाणे तुझ्या वडिलांचा उद्धार झालेलाच आहे. तुझ्यासारखा पोरगा तुला मागायला काही जरुरी नाहीये. मग काहीतरी मागून घे. मग ते म्हणाला नाही मी मागणार नाही. अरे मी मालक आहे ना तुझा, मला तू स्वामी बोलतोस ना, मग स्वामीची आज्ञा पाळली पाहिजे नोकराने. माग काहीतरी. तेव्हा त्याने काय मागितलं ऐका. तो म्हणतो कामाना मृत्यू सर्व भवेत
बस यदि दास्यस्य अभिमतान वरान मी वरदोत्तम, हे वर देण्यामध्ये उत्तम असणाऱ्या देवा, मला जर काही तुम्ही देतच असाल तर तुझ्याकडून मला काहीही कधीही कोणतीही गोष्ट मागण्याची इच्छा न हो मागितलं. सत्या गुरुचा चेला देवाची बोलतीच बंद करून टाकली त्याने. मग देवाने सांगितलं बस झाला, आता तू राज्य स्वीकार कर आणि जगाला परमार्थाच्या मार्गाला लाव. तेच तुकाराम महाराज, तेच प्रल्हाद तुकाराम महाराज बनलेत आज. किती नशिबान आहोत म्हणून आपण. बस म्हणून त्यांचं आम्ही ऐकलं पाहिजे. तर ती लुगडे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप, गायन केल्याने आणि ऐकण्याने उद्धार होऊ शकतो. विठ्ठल 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 न चळे हा मंत्र, न म्हणे यातिकुल, न लगे काळवेल विचारावे. त्याने 8:30 सांगितले, मी 8:15 करतो, कारण त्याचा पण मान ठेवायला पाहिजे. 8:00ला पुरा करायचा, तर मी 15 मिनिटं जास्त घेतो आणि त्याने 8:30 सांगितले म्हणून 15 मिनिटं तुमची कमी करतो. म्हणजे 8:15ला बरोबर सौदा होतो नाही का? नाही का? सौदा करायला गेल्यावर होतं नाही का? समजा एखादी वस्तू 500 रुपयाची असली जर, तर याने 300 रुपये बोलले गिराईक, तेव्हा सांगतो 500 रुपये, 400 रुपये सौदा होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल न चले हा मंत्र, नामस्मरण करायला मंत्र चालना होत. उलटा नाम जपा जग जाना, वाल्मिकी भई ब्रह्म समाना. त्याला राम राम बोलायला जायचं तर राम नाही येत त्याला, कारण आयुष्यभर पाप केलं तो का राम म्हणतो. दुसरे शब्द त्याला येत होते, राम नव्हता येत. मग त्याला उलट बोलायला सांगितलं. उलटा बोलून पण त्याचा होता. उलटा नाम जपा जग जाना, वाल्मिकी भई ब्रह्म समाना. देवाच्या तुलनेला तो आला, म्हणून याला या मंत्राचा चल नाही होत. चल नाही होत. राम म्हणा, रामा म्हणा, राम्या म्हणा चालतं. कितना म्हणा, नाहीतर कृष्णा म्हणा, नाहीतर कृष्ण म्हणा चालतं. बस दोष नाही त्याच्यामध्ये. बाकीचे जे शब्द आहेत ना, वेदाचे शब्द मंत्र, त्या मंत्राचा चल झाला तर मेंटल होतो माणूस. कारण का अशौचया मंत्र जपो नये, ज्ञानोबा बोलतात हो का. आंघोळ केली जर नसेल ना तर ते मंत्र नाही जपता येत. आंघोळ करायच्या अगोदर जर मंत्र जपला जर, तर त्याला मोठा दोष लागतो बर का. अशौचया मंत्रे जपो नये बर का, आणि का ते ऐकू नये, त्याचे फलने थोडे परी शोभने बहु, शोभने बहु अशा प्रकारचा आहे. म्हणून यात ह्या मंत्राचा चल वगैरे काही होत नाही. न चले हा मंत्र, न म्हणे अतिकुल. तो श्रीमंत असला पाहिजे असं काही नाही, तो ब्राह्मण असला पाहिजे असं काही नाही बर का, तो मंत्री असला पाहिजे असं काही नाही, कसा पण असो बस. न म्हणे अतिकुल. आणि सकाळी संध्याकाळी दुपारी कोणत्या पण वेळी नामस्मरण करू शकता. न लगे काळवेल विचारावी बर का. आम्ही भूमीवरी एक बाई दैवाचे विधान वाचे सापडले. विठोबा रखुमाई, सांगितल्यानंतर तुकाराम महाराजांना सांगितलं, आम्ही तुकाराम बाबा तुमचा परमार्थ कसा चाललाय. ते काय बोलले शेवटी, तुका म्हणे माझा विठ्ठला
विठ्ठल विसावा तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविला साठविला हृदयाचा आम्ही भूमी मारी एक पैदवाचे आम्ही भूमी मारी एक पैदैव साठविला साठविला समजा आता आपण मंडळी आहोत समजा मी आता मगाशी पण बोललो की एखादा मनुष्य जर आला नाही तर भेटला मला उद्या का हो तुम्ही शेजारी होते तरी आले नाही का नाही नाही कामावरून टाकल्यासारखं झालं ना मग अंगत टाकला झोपूनच गेलो असं आणि तुकाराम महाराजांचं कसं होतं ना ते जास्त जर कुठे थकले ना तर ते ज्याला त्याला विचारायचं की तू कुठे कीर्तन आहे का म्हणून कारण का ते थकले असल्यानंतर विश्रांतीचं स्थान त्यांना कीर्तन होतं ही मोठी मजा आहे नाही का आपलं तसं नाही आपलं जास्त कुठं काम केलं शेतावर गेलो किंवा कुठं आपल्या पनवेलला तुम्ही आलात ना तरी पण आल्याबरोबर लगेच कीर्तनातलं नाही आता थकल्यासारखा झालाय असं आहे पण तुकाराम महाराज तसं नाही कुठे गेले असते ना थकले बकले तर ते आल्यावर बोलायचं इथं कुठे कीर्तन आहे का म्हणून मोठी मजा आहे नाही का मग ते कीर्तनाला तिथे जायचं तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविला हवा हृदयांत सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण त्याच्या म्हणून हवे हवेने जसा कंजूस मनुष्य पैसा आटका साठवून ठेवतो दमडी सुद्धा जाऊ देत नाही बाहेर चमडी गेली तरी चालेल पण दमडी जाऊ देत नाही दोरी पडली असली जर रस्त्यावर तर तो खिचत घालतो बोलतो आणायला 5 रुपये लागतील म्हणून हे जसं लोभी मनुष्य करतो त्याप्रमाणे आम्ही एकही संधी सोडली नाही देवाच्या सेवे करता ज्ञानेश्वर कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे अभंगाचा यथागामी भावार्थ आपणापुढे मी मांडलाय परमार्थाचा एकंदरीत अर्थ असा आहे की आचरण चांगलं ठेवावं चुकीचं वागून कोणी सुखी होणार नाही हे पण ध्यानात ठेवायचं बस आणि चुकीचं वागून सुद्धा असे पण काही लोक आहेत की ते बोलतात मी सुखी आहे म्हणून तर त्याने नशा घेतलेली असते नशा घेतल्यावर दुःख नाही जाणवत दुःख काय आम्हाला झालं हे जाणीव त्याची होत नाही म्हणून काही लोक नशा घेतात
त्याप्रमाणे एकच नशा नाहीये, सत्तेची नशा आहे, श्रीमंतीची नशा आहे, सौंदर्याची नशा आहे, शिक्षणाची नशा आहे. कोणत्या तरी नशेमध्ये असतो आणि तो मनुष्य देवा वाचून सुख मानतो. देवाला सोडून सुख नाही हे ध्यानात ठेवायचं आहे. म्हणून शुद्ध आचरण करावं. ज्याने आपल्याला एवढं वैभव दिले आहे त्याचं नामस्मरण करायचं. विठ्ठल जय जय स्वर्गीय जे.के. पाटील साहेब यांचं पुण्यस्मरण पुण्यतिथी. नातेवाईकांना समाजाला घेऊन समाजाच्या संप्रदायाच्या आवडीचा कार्यक्रम कीर्तनाचा आदरणीय गुरुवर्य वासुदेव महाराज मांगरूळकर. साच आणि मावाल मितळे आणि रसाल शब्द जैसे कळलोल अमृताचे, मुख्य अमृताची वाणी देह देवाची कारणी, अशी ज्यांची वाणी या ठिकाणी त्यांनी सादर केली. त्यांचं ऋण अभिव्यक्त करत असताना माऊलींचा प्रसाद म्हणून महाराजांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करत आहोत. महाराजांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसंच तलोज मजकूर सद्गुरू वामन बाबांच्या भूमी